एक बाळ आजारी पडतं, नातेवाईक घाबरतात, काही वेळात बाळाचा श्वासही थांबतो। बाळ आपल्याला सोडून गेलं असं कुटुंबातील सर्वांना वाटतं, मात्र डॉक्टरांच्या रूपाने जणू देवदूतच धावून आले। डॉक्टरांनी असं काय केलं की मृत बाळ जिवंत झालं, आपण पाहूयात। डॉक्टरांच्या रूपाने देवदूतानं दिलं बाळाला जीवदान। डॉक्टरांनी पायाला मारली टिचकी अन बाळानं घेतला श्वास। मृत्यूच्या दाढेतून परत आलं 2 महिन्याचं बाळ। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग तेलखेडी येथील मीनाबाई पावरा या होळीच्या निमित्तानं आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपूर येथे आल्या होत्या। अचानक त्यांच्या बाळाची तब्येत बिघडली। उलट्याहून बेजार झालेलं बाळ दूधही पीत नव्हतं। रडता रडता आवाज बंद झाला आणि बाळ निपचित पडलं। श्वासही बंद पडला। बाळ मृत झाल्याचा समज करून सासरी तेलखेडी येथे निरोप पाठवण्यात आला। तेलखेडी आणि सूर्यपूर येथे रडारड सुरू झाली आणि बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली। जेव्हापर्यंत घरी होतो तोपर्यंत जे पेशंटची जी हालत होती बाळाची ती फार गंभीर होती, परंतु सिव्हिलचे जे हॉस्पिटल जे धडगावचे जे हॉस्पिटल आहे सिव्हिलचे जे डॉक्टर होते त्यांनी ट्रीटमेंट केली। त्याच्यानंतर बाळाची स्थिती थोडी बरी झाल्यानंतर त्यांनी नंदुरबारला रेफर केलं होतं, त्यांनी नंदुरबार सिव्हिलला, परंतु आम्ही इथं कुलकर्णी हॉस्पिटलला आणलं आणि आता बाळाची तब्येत बरी। एकीकडे बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच तेलखेडीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश तडवी यांनी बाळाला तपासलं, तेव्हा हृदयाची गती मंद होती, हातपाय पूर्ण थंडगार पडलेले होते आणि श्वास बंद झाला होता। डॉक्टर तडवी यांनी आपल्या अनुभवातून बाळाच्या पायाला जोरात टिचकी मारली आणि बाळ लागलीच मोठ्यानं श्वास घेऊ लागलं। यानंतर बाळाचा श्वास हा सुरळीत झाला आणि बाळ हसू लागलं। बाळाने मध्ये श्वास बंद करून दिला। श्वास बंद करायचं कारण याच्यामुळे ते नातेवाईक घाबरून गेले होते। अंतिम संस्काराची तयारी केली होती, पण तेवढ्यात आम्हाला फोन आला आणि आम्हाला कळलं आणि मी तिकडे जाऊन मग बाळाला टिचक्या वगैरे मारल्या। टिचक्या मारून मग बाळाला थोडं शुद्धीवर आणलं। शुद्धीवर आणून मग बाळाला आम्ही लगेच आरेश धडगाव येथे दाखल केलं बाळाला। डॉक्टर गणेश तडवी यांच्या रूपानं देवदूतच भेटल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी आणि नातेवाईकांनी दिल्यानं परिसरात या बाळाची आणि जीवदान देणाऱ्या डॉक्टरांची चर्चा नंदुरबार जिल्ह्यात आता होऊ लागलेली आहे। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।